हे CH3 1 2 3 4 5 हा एन पेंटिल क्लोराइड, एन अमिल क्लोराइड. तर पेंटिललाच दुसरं नाव कोणतं आहे? अमिल आहे. ओके, झालं क्लिअर? हो सर. हा, आता हे सगळं नोट करा भाऊ, डबल डबल होणार नाही. खूप सर ते विचारून एक्झाम्पल काढलं मी. लिहू काय? लिहिलं कोणतं? हे काय लिहून टाका ना, एक काय फरक पडते, लिहून टाका असो. आता आपल्याला पाहायचं आहे कंपाऊंड कंटेनिंग sp2 CsP2X. काल आपण कंपाऊंड कंटेनिंग काल काय पाहिले सांगा मला? sp3. हा, sp3X काढले. आता आपल्याला पाहिजे CsP2X. म्हणजे sp2 कार्बन म्हणजे कोणता कार्बन? डबल बॉन्डेड. डबल बॉन्डेड कार्बन, बरोबर आहे, डबल बॉन्डेड कार्बन. आता त्याच्यात पहिला नंबर व्हिनिलिक क्लोराइड. ठीक आहे, व्हिनिलिक क्लोराइड. आता व्हिनिलिक तुम्हाला माहित आहे CH2 डबल बॉन्ड CH आणि X असा जर असेल तर हा व्हिनिलिक झाला, बरोबर आहे. काय झाला तो? व्हिनिलिक, व्हिनिलिक हलाइड. हा जो आहे हा sp2 आहे. म्हणजे त्याचे प्रकार लक्षात ठेवा तुम्ही. आता हा पहिला नंबर झाला. त्याच्यानंतर त्याचं असंही एखादं एक्झाम्पल देता येईल, इथं फक्त एकच डबल बॉन्ड आहे, बाकीचे नाही आहे. याला जर X अटॅच असेल तर हाईट कोण झाला? sp2 झाला ना, डबल बॉन्ड आहे म्हणून. अरे हो की नाही? हो सर. हो. हा, असं. आता त्याचे नावं द्यायला लागेल का लिहून? 1. त्याच्यानंतर अरिल पण असते, अरिल. अरिल हा व्हिनिलिक झाला सगळा. अरिल हलाइट तसाच आहे. हे डायरेक्ट जर अटॅच आहे तर हा sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे. हा पण कोणता आहे? sp2 आहे. डबल बॉन्ड आला म्हणजे sp2 आहे. अरिल हलाइट त्याचा एक प्रकार आहे, ते शिकवलेले आहे. कालच शिकवले मी तुम्हाला, आजही शिकवले स्टेट बोर्ड मध्ये, त्याच्यामुळे त्याचा विषय संपला. आणि आता लास्ट मध्ये आपल्याला पाहायचं आहे कंपाऊंड कंटेनिंग sp हायब्रिडाइज म्हणजे CsPX बॉन्ड. CsP तो आत्ताच घेतला आपण. CsPX म्हणजे आता हा कोणता बॉन्डेड रिंग कार्बन? ट्रिपल बॉन्डेड, बरोबर आहे. CH ट्रिपल बॉन्ड C आणि X असा तो प्रकार राहील. आता जसं ह्या झाला हा sp3 ला अटॅच आहे. ओके, sp3 कार्बन, ट्रिपल बॉन्डेड कार्बन म्हणजे कोणता कार्बन? sp3 कार्बन. हा, ओके. मग तर त्याचं नाव पाहिजे तर आपल्याला करता येते, क्लोरीन विलीन टाकून, काही विषय नाही आहे त्याचं. आता हे झालं. आता पटापट लक्षात हे घ्यायचं की आता तुम्हाला याच्यात लक्षात काय ठेवावं लागेल? याच्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं व्हिनिलिक कार्बन म्हणजे कोणता, बेन्झिलिक कार्बन म्हणजे कोणता, ठीक आहे. त्याच्यानंतर अलिलिक कार्बन म्हणजे कोणता, हे लक्षात ठेवायचे सगळे कार्बनचे प्रकार. प्रायमरी म्हणजे कोणता, सेकंडरी म्हणजे कोणता, टर्शियरी, हे सगळं आता लक्षात ठेवायचं व्यवस्थित प्रकारे. हे झालं की मग झालं, क्लिअरच होऊन जाते सगळं पटापट. ओके ओके. यस सर. हा, आता नॉमेनक्लेचर तर मी तुम्हाला सांगितलं मगाशी, पण आता काही नावं आपण घेऊ वेगवेगळ्या प्रकारचे. त्याला थोडस, आणि मला हे पण क्लिअर करून देता तुम्ही की ते प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शियरी आहे, हे सुद्धा सांगायचं. बरं, आणखी एक गोष्ट की हे जे एन आयसो सेक टर्ट निओ हे जे असतात ना, एन आयसो सेक निओ टर्ट, हे जे आहे ना, याला प्रफिक्सेस म्हणायचे. प्रफिक्सेस हा शब्द चांगला लक्षात ठेवायचा. दोन असतात, एक प्रफिक्स असते, एक सफिक्स असते.
हे जे आहे ना हे सगळे प्रफिक्स आहेत. काय? प्रफिक्स. ओके. आता आता काही नावं मी घेतो पटापट तुमचे, त्याच्यावरून तुम्ही मला काही काही गोष्टी सांगा. आता मगाशी झाले म्हणा बऱ्यापैकी, तरी पण आता काही नावं मला तुम्हाला सांगायचे आहे. ओके. आता पाच. मगाशी आपण तिथपर्यंत आलो होतो, ते जिथपर्यंत आलेलो आहे मी त्याच्या समोरच घेतोय. काय म्हणजे तुमची अधिक एक्स्ट्राची गोष्ट. पटापट नावं सांगायची मला. CH3 C. मग डायलोजन कडे जायचं आहे, पटकन सांगा लवकर लवकर. 4-5 घेतो, मग डायलोजन कडे जायचं आहे. मग तुम्ही पण कागदावर तुमच्या वहीत लिहा. त्या कंपाऊंडचं नाव लवकर सांगा. मोनोहॅलोजनच आहे तो. ही झाली लॉंगेस्ट चेन. पटापट सांगा. 1 क्लोरो, सॉरी 2 क्लोरो, हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे. हा 2 क्लोरो बरोबर आहे. 2 क्लोरो, 3 मिथिल डायमिथिल, 2, 3 2 क्लोरो डायमिथिल पेंटेन. डायमिथिल पेंटेन बरोबर आहे. आता हा सांगा, हा प्रकार कोणता आहे? प्रायमरी आहे, सेकंडरी आहे की टर्शियरी अल्किल हलाइड आहे तो? कोणता अल्किल हलाइड आहे तो? टर्शियरी. हा टर्शियरी आहे तो. टर्शियरी अल्किल हलाइड. कारण की ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे, हा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा. हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? 3 ला, म्हणून तो झाला टर्शियरी. ओके. त्याच्यानंतर सोपे काही घेत नाही मी. ओके. कठीण घेतो. आता हे नाव सांगा बरं मला तुम्ही. CH3 CH2 CH2I. इथं आय आहे, आता पहा उलटा झाला बरं. त्याच्यानंतर CH2 आणि CH3. आता असं जर असेल समजा, आता इथं नवीन एक्झाम्पल आहे की आपल्या जनरल कोर्समध्ये नाही आहे. काय स्टेट बोर्डच्या कोर्समध्ये नाही आहे. हे सगळं सर्वस्वी तुम्हाला ते JEEच होय हे सगळं. म्हणजे पूर्ण हे तुम्हाला याच्यात पण भेटणार नाही. बऱ्यापैकी काही असे जे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्हाला त्याच्यात पण भेटत नाही. काय म्हणते त्याला? आवाज नाही येत आहे? हे जे एक्झाम्पल आहे, ऐकून आलं. हा बरं, हे जे एक्झाम्पल आहे सर्वस्वी वेगळं आहे म्हटलंय. आता असं जनरली नाही आहे तुमच्या कोर्समध्ये. तुम्हाला हे जे मेन चेन असते, मेन चेनला आपण रिप्लेस करतो. मेन चेनचा हायड्रोजन आपण रिप्लेस करतो. बरोबर? हो. बरोबर काय? हॅलो, हो सर. काय झालं रे? हो सर. हो सर. मेन चेनचा हायड्रोजन आपण रिप्लेस करतो जनरली. असा साईड चेन मध्ये कार्बन आहे. साईड चेनच्या कार्बनचा आपण जनरली रिप्लेस करत नाही. मग याला आता नंबरिंग करतो मी. 1 2 3 4 ही लॉंगेस्ट चेन आहे ती. 1 2 3 4 5. ठीक आहे. साईड मध्ये आहे तो, साईड चेनचा आहे तो, अल्किल हलाइडच आहे तो. एकच हायड्रोजन रिप्लेस झालेला आहे त्याचा. पण आता याला कसं लिहायचं? 3 वर आहे तो. 3 मिथिलीन आयोडाइड. ऐक ना, 3 आयोडो मिथिल आणि साईड चेनला आहे म्हणून त्याला ब्रँच याच्यात टाकायचं ब्रॅकेटमध्ये. 3 इकडे, याला आयोडो मिथिलला, हा आयोडो आहे, हा मिथिल आहे. मिथिल म्हणजे CH3 असते, बरोबर आहे. पण तिथे एक आयोडीन लागल्यामुळे एक हायड्रोजन कमी झाला ना त्याचा, म्हणून 3 आयोडो मिथिल. असं ब्रांच चेन मध्ये जर असेल तर त्याला ब्रांच याच्यात टाकायचं ब्रॅकेटमध्ये. 3 आयोडो मिथिल आणि हा पेंटेन. 3 आयोडो मिथिल पेंटेन हे त्याचं नाव आहे. जर समजा ब्रांच चेन मध्ये असेल
तर जो ब्रांच चेन मध्ये आहे हॅलोजन तो ग्रुप पूर्ण ब्रॅकेट मध्ये लिहित असता तसा 3 आयोडोमिथिल सबस्टिट्युएंट आहे तो 3 वर आहे आयोडो मिथिल आणि हा पेंटेन आहे. ओके. हो सर. आता याचं नाव द्या बरं 1 2 3 थांबा 1 मिनिट मला 1 2 बरं हे मोडतो मी काय ड्रॉइंग काय जरा कठीण याचे नाव सांगा थोडेसे सोपे तर तुम्ही तसेच सांगता आता तुम्ही झाले तेवढे पक्के. हा कार्बन 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 हा 6 आणि हा 7. 7. हा आता पहिल्यांदा ब्रोमिनचा येईल अल्फाबेटिकली हो. बरोबर आहे दोन्ही 4 नंबरवर आहे म्हणून 4,4 डायब्रोमो. 4,4 डाय ब्रोमो झालं पक्क. 1 हा 4 क्लोरो. नंबरचा आहे ठीक आहे 4,4 डाय ब्रोमो 1 1 क्लोरो क्लोरो. ठीक आहे 1 क्लोरो हा 5 सायक्लो 5 प्रोपेन. सायक्लो प्रोपेन. सायक्लोप्रोपेन. सर सर तुम्ही नाव अटक आहे अटकला पाहिजे व्हिडिओ अटकला नेटही काम नाही करत यार ते वायफायची झालं सर बराबर आहे आता. प्रॉब्लेम आहे. 4,4 डायब्रोमो 5 बरं 1 क्लोरो सायक्लोप्रोपिल सायक्लोप्रोपेन नाही प्रोपिल येईल ना एक हायड्रोजन निघाला एक ना त्याचा हायड्रोजन गेला. सायक्लोप्रोपिल हा हेप्टेन इथे डॅश नाही पाहिजे आता इथे हे जास्तीत झालं हे बरोबर लिहा आता सायक्लोप्रोपिल हेप्टेन. ओके आता याचं नाव देऊन द्या एक पटकन ही बेन्झीन रिंग आहे लवकर घ्या म्हणजे तुम्ही पक्के झाले पाहिजे माझा उद्देश तोच आहे फक्त बाकी काही मला काही घेणं देणं नाही दुसरं. CL आणि F घ्या लवकर द्या. 1,1 डायक्लोरो. 1,1 डायक्लोरो 1 डायक्लोरो हा 2 फ्लोरो. 1,1 डायक्लोरो डायक्लोरो बरोबर डायफ्लोरो आहे. 2 फ्लोरो डायफ्लोरो कसं रे डायक्लोरो 2 फ्लोरो 2 फ्लोरो. 2 फ्लोरो बेन्झीन आणि सायक्लो सायक्लोहेक्सेन. हेक्सेन. हेक्सेन झालं क्लिअर. हो सर. हो ओके झालं. हा आता जवळपास हे झाले नाव मी तुम्हाला सांगितलेले. आता डायहॅलोजन मध्ये जातो मी पटकन. डायहॅलोजन तसंही मी थोडंसं शिकवलेलं आहे वर्गात तुम्हाला तरी पण एकदा रिपीट करून देतो पटापट. हो सर. आता एवढं करून बाबू जर आलं नाही तर मग तो प्रॉब्लेम आहे. आता 1-2 दिवसांनी मी सोमवार वगैरे पासून ते हे पण क्वेश्चन पण डिस्कस करणं सुरू करणार आहे. हे डिटेलमध्ये आता शिकून आलो तुम्ही. याच्यापेक्षा डिटेल काही नाही आहे 12वीत समजलं. हे सगळ्यात जास्त डिटेल आहे त्याच्यापेक्षा डिटेल काही भेटणार नाही. हे क्लिअर झालं आता. आता आपल्याला मोनो हॅलोजन संपले आपले सगळे. आता आपल्याला डायहॅलोजन पाहायचं आहे. डायहॅलोजन याच्यात काय असते 2 हायड्रोजन रिप्लेस बाय कशानी हॅलोजन ॲटम बाय 2 हॅलोजन ॲटम्स 2 हायड्रोजन्स
replaced by 2 halogen atoms. ओके, आता त्याच्यातही प्रकार आहे. आता हे तर डेफिनेशन लक्षात येऊन नाही तुमच्या. त्याच्यातही प्रकार आहे. एक सांगितला होता मी जेमिनल डायहलाइड. दुसरा काय सांगितला होता? विसिनल डायहलाइड. जेमिनल म्हणजे काय? बोथ हॅलोजन ॲटम्स, both halogen atoms attached to same carbon atom. Same carbon atom. जसं CC यालाच X यालाच X, बाकीचं जसंच्या तसं. हे झालं जेमिनल. आणि जर वेगवेगळ्या कार्बनला अटॅच असेल तर, ऍडजसंटला असेल तर विसिनल. हा. किती जण जॉईंट आहे आज? 18. स्वराज आहे का? स्वराज इंगळे? हो सर. तू यश बोरकर, लोणकर पाय, हो सर आहे. तीही नेतल, आहे सर. कडचे ते पुट्टे काय वाटते रे? ते वरती गिरती काडे वगैरे. हो ते जाऊ द्या, जे गायब आहे ते आपल्याला घेऊन नाही. चला आता लक्षात द्या रे. आता इथं जर हॅलोजन अटॅच टू हॅलोजन ॲटम्स अटॅच टू बोला, अटॅच टू बोला ना. हा, Adjacent. Adjacent कार्बन ॲटम. ऍडजेसंट कार्बन ॲटम्स. मान्य झालं? हे असं समजा, हे असं, हे झालं विसिनल, हे झालं जेमिनल. आता यालाच काय म्हणतात आणि त्याला काय म्हणतात ते तुम्हाला सांगतो मी. याला जेम डायहलाइड म्हणजे जेमिनल. अल्किलिडिन डायहलाइड याचं आपलं नाव दिलं होतं मी तुम्हाला सांगून. अल्किलिडिन डायहलाइड. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. अल्किलिडिन डायहलाइड जेमिनलला म्हणतात. अल्किलिडिन डायहलाइड. आणि व्हिसिनल जे असते त्याला अल्किलिन डायहलाइड. अल्किलिन डायहलाइड. कन्फर्म आहे बिलकुल, काय व्यवस्थित लिहायचं, लक्षात ठेवायचं. अल्किलिडिन म्हणजे जेमिनल आणि अल्किलिन म्हणजे व्हिसिनल. ओके ओके. हो सर. येस. हो सर. हा, आता त्याच्यानंतर एक नवीन प्रकार अधिक मी तुम्हाला सांगतो. पॉलीमिथिलिन डायहलाइड. पॉलीमिथिलिन डायहलाइड. हे तर दोन तुमच्या ओळखीचे होते. याचे एक्झाम्पल द्यायची गरज आहे का मला? एक्सच्या ठिकाणी तुम्ही रिप्लेस करू शकता आता. हो सर. हा, आता एक नवीन प्रकार आहे पॉलीमिथिलिन डायहलाइड. पॉलीमिथिलिन डायहलाइड. ठीक आहे. आता पॉलीमिथिलिन डायहलाइड मध्ये काय असते की जो कोणी समजा आता 3 कार्बनचा असा आहे, CH3 CH2 CH2, आणखी घ्या एखादा, काय फरक पडते, असा आहे 4 कार्बनचा अल्केन आहे. आता याच्यातले जे टोकावरचे कार्बन असतात ना, पहिला आणि शेवटचा, त्याला म्हणायचं टर्मिनल कार्बन ॲटम. टर्मिनल कार्बन ॲटम म्हणायचं. हा पण टर्मिनल आहे. ओके. आणि हे जे दोन आहे हे नॉन टर्मिनल झाले, मधातले जेवढे रे
ते नॉन टर्मिनल. हे लक्षात राहील आता तुमच्या. हो सर. हा, नॉन टर्मिनल कार्बन ऍटम्स. ते टर्मिनल आणि नॉन टर्मिनल असे दोन प्रकार आहेत त्याच्यात. आता मी पुन्हा इकडे लिहितो हे CH3 CH2 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 CH3 असं आहे. आता हे दोन टर्मिनल कार्बनचा, याचा एक हायड्रोजन मी काढला आणि याचा पण, दोघी टर्मिनल. त्याच्या ठिकाणी जर दोन हॅलोजन मी लावले, टर्मिनलचेच काढायचे, कंपल्सरी गोष्ट आहे, कंपल्सरी. टर्मिनल कार्बनला जर दोन हॅलोजन अटॅच असेल, टर्मिनल कार्बन्सला एकाला एकच, या टर्मिनलला एक, या टर्मिनलला एक, असं जर असेल स्ट्रक्चर तर त्याला म्हणतात पॉलीमिथिलीन डायहालाइड. पॉलीमिथिलीन डायहालाइड. पॉलीमिथिलीन डायहालाइड. पटलं? पॉलीमिथिलीन डायहालाइड. मग डेफिनेशन अशी बनते, लिहा मी सांगतो. when two same पाहिजे काय, सेम हॅलोजन atoms attached to two terminal carbon atoms. When two same halogen atoms attached to two terminal carbon atoms called as polymethylene dihalide. Polymethylene dihalide. झालं? सर 1 मिनिट. आता याचं एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. झालं सर. हा, आता याचं एक्झाम्पल घेऊ. हेच घेतो मी इथे. बर, इथे राहू द्या हे असंच. Cl CH2 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 Cl. दोन्ही सारखंच पाहिजे. ओके, समजलं ना? आता याला IUPAC नाव देऊन देऊ. हा 1 तर हा 4 झाला ना. मग 1,4 डायक्लोरो. हा बोला. 1,4 डायक्लोरो ब्युटेन. त्याचा IUPAC नेम. कळलं का बोलणं तुम्हाला? अरे कळलं का? किंवा याला दुसरं नाव असं आहे. आता मिथिलीनच्या भाषेत आहे की नाही, मिथिलीन का बरं म्हणतात पा, मधातले सगळे CH2 आहे नाही, हा CH2 आहे, हा CH2. हा जो ग्रुप असते ना, कसे रे विसरले तुम्ही? मिथिलीन. हा जो ग्रुप असते याला मिथिलीन ग्रुप म्हणतो आपण. मिथिलीन. CH2 ग्रुप म्हणजे मिथिलीन ग्रुप. नोट करून ठेवा व्यवस्थित. CH2 ग्रुप म्हणजे मिथिलीन ग्रुप. CH2 मिथिलीन, CH3 मिथिल. झालं? आता याला दुसरं नाव पा कोणतं आहे, हे तर लिहिलं आपण, काही विषय नाही. 1 मिथिलीन, 2 मिथिलीन, 3 मिथिलीन, 4 मिथिलीन. किती मिथिलीन आहे यात? 4. हा, म्हणून त्याचं नाव आहे टेट्रामिथिलीन. टेट्रामिथिलीन डायक्लोराइड. टेट्रामिथिलीन डायक्लोराइड. टेट्रामिथिलीन डायक्लोराइड. CH2 म्हणजे मिथिलीन. सर्व काय करे प्रेझेंट रे? सल्फडे वेदांत प्रेझेंट आहे सर. हा, तर व्यवस्थित लिहिलं बेटा काय. आता याचं नाव द्या बरं मग तुम्ही. याचं नाव द्या बरं रे. Br
CH2 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 Br पटकन द्या त्या खालच्या सारखं. ट्रायमिथिलीन डायब्रोमाइड. ट्रायमिथिलीन डायमिथिलीन डायब्रोमाइड. एक, दोन, तीन आहे ना? डायब्रोमाइड. मिथिलीन ब्रोमाइड. मिथिलीन म्हणजे CH2. एक मिथिलीन, दोन मिथिलीन, तीन मिथिलीन. तीन मिथिलीन आहे म्हणून ट्रायमिथिलीन. एक आणि एक दोन आहे म्हणून डाय. ब्रोमीन आहे म्हणून ब्रोमाइड. जमलं? जमलं? हो. हा, आता एक शेवटचं हो सांगतो आधी. सर. समजा अधिक असा एखाद्या वेळेस असते की सगळेचे सगळे हायड्रोजन रिप्लेस करतात हॅलोजन. ठीक आहे. पर हॅलो हायड्रोकार्बन. पर हॅलो हायड्रोकार्बन. पर हॅलो हायड्रोकार्बन. लक्षात आलं का बोलणं काय म्हटलं मी? पर हॅलो हो सर. हो सर. हायड्रोकार्बन किंवा पर हॅलो अल्केनही म्हणू शकतो आपण, कारण की आपल्याला जो पार्ट घ्यायचा आहे तो. आता याच्यात कसं असते, समजा हा एक कसा आहे, पूर्णच्या पूर्ण हॅलोजन काढले, पूर्णच्या पूर्ण हायड्रोजन काढले, झाला का सेट? हाय आपल्या ओळखीचा आहे बरोबर. कार्बन टेट्राक्लोराईड म्हणतो आपण याला. हो सर. हो. हा, मग याचं दुसरं नाव काय? टेट्राफ्ल्युरो मिथेन. टेट्राफ्ल्युरो मिथेन म्हणतात, किंवा मग टेट्राफ्ल्युरो कार्बन पण म्हणतात त्याला. टेट्राफ्ल्युरो कार्बन, किंवा त्याला दुसरं नाव आहे पर क्लोरोमिथेन. पर क्लोरोमिथेन म्हणजे ऑल हायड्रोजन ऑफ मिथेन रिप्लेस बाय क्लोरीन ॲटम. ठीक आहे. म्हणून पर हॅलो क्लोरो, पर हॅलो हायड्रोकार्बनचा डेफिनेशन अशी होते की वेन ऑल हायड्रोजन ऑफ अल्केन, अल्केनच लिहितो मी, अल्केन रिप्लेस बाय, ऑल म्हटलं मी, ऑल सगळे टोटल. वेन ऑल हायड्रोजन ऑफ अल्केन रिप्लेस बाय काय? रिप्लेस बाय हॅलोजन ॲटम. हॅलोजन ॲटम called as per हॅलो हायड्रोकार्बन, किंवा और मध्ये त्याला हेच म्हणू शकतो आपण, पर हॅलो अल्केन पण म्हणू शकतो. पर हॅलो अल्केन हे त्याचं एक्झाम्पल. आता पहा बरे, 3 काढले, सगळे फ्लोरीन लावतो. आता पर झाला की नाही झाला सांगा बरं मला. हो सर. हा, म्हणजे CF3 CF2 CF3 बरोबर आहे. आता याला म्हणायचं पर फ्लुरो प्रोपेन. पर फ्लुरो प्रोपेन त्याचं नाव. किंवा मग आता आपल्याला पाहिजे तर ऑक्टॅ काय, ऑक्टॅ फ्लुरो प्रोपेन असंही लिहू शकतो आपण. आता इथे कार्बन लिहिता येणार, कारण की मिथेन, कार्बन शब्द फक्त मिथेन करता वापरतात. का बरं? कारण की त्याच्यात एकच कार्बन आहे म्हणून. आता हे पहा, ऑक्टॅ फ्लुरो प्रोपेन झाला तो, किंवा पर फ्लुरो प्रोपेन झाला तो. लक्षात आलं? बरेचशा नवीन गोष्टी भेटून शिकायला है ना. हो सर. आता हो, तुम्ही हे चेक करून घ्या, आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात आहे काय ते तुम्ही चेक कर जा. एकही भेटणार नाही याच्यातलं तुम्हाला. नाही आहे सर. तर असो, आता इथे आपण नाहीये हे सर. आपण इथे आता हे समाप्त करू. आता आपण भेटू डायरेक्ट कधी? मंडेला. सोमवारी. उद्या रविवार, तुम्हाला सुट्टी. ठीक आहे. आता समोर अधिक मजा येते बाबू. समोर मजा येते. तुमच्या बुद्धिमत्तेची सगळी टेस्ट करणार आहे मी. कोणाला किती अक्कल आहे हेच पाहणार आहे मी आता. चला ठेवा.